महाविकास आघाडीचा आणि मनसेचा संयुक्त मोर्चा निघत आहे। मात्र हा मोर्चा पक्ष जिवंत ठेवण्यासाठी धडपड सुरू आहे अशी टीका भाजप आमदार संजय केणेकर यांनी केलेली आहे। संजय केणेकर यांच्यासोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी। विरोधी पक्षांचा मोर्चा निघतोय सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये आणि त्यासोबतच ज्या निवडणुकींसंदर्भात मतचोरी संदर्भात विविध प्रकारचे प्रश्न उपस्थित करण्यात आलेले होते, त्यानंतर हा मोर्चा जो आहे तो गाजणार आहे आणि तो त्याची चर्चा देखील जी आहे ते आता समोर येते। काय सांगाल, आता मोर्चा निघतोय, हा मोर्चा एक लक्ष केंद्रित करणारा असेल, यामध्ये उद्धव ठाकरे राज ठाकरे दोघंही भाऊ एकत्र येत आहेत। लक्ष केंद्रित करणार आहे, गाजणार आहे, हे तुमचं म्हणणं आहे। हा मोर्चा खऱ्या अर्थानं लोक वाजवणार आहे, कारण ज्यांना ज्यांना या महाराष्ट्रात लोकांनी संधी दिली त्या संधीला खऱ्या अर्थानं लोकांच्या मुर्द्याचं टाळूवरचं लोणी खायचं काम केलं यांनी त्या संधीमध्ये। आणि उद्धव ठाकरेंना सुद्धा संधी मिळाली होती मुख्यमंत्रीपदाची, अख्खं मुख्यमंत्रीपद घरातून चालवलं आणि त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं हे सगळ्या यांची जी कोलेकुई चालू आहे ना, ही सगळी तडफडही हे फक्त पक्ष जिवंत ठेवण्यासाठी, हे जे मोर्चे काढले यांनी पक्ष जिवंत ठेवण्यासाठी मोर्चा काढला। खरं तर विकासाच्या परिवर्तनाचा नांदी देणार आहे, विकासाच्या परिवर्तनाची भूमिका सातत्याने घेऊन काम करणारे असे संवेदनशील आणि खऱ्या अर्थानं आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी ज्या बाबतीत संधी मिळाल्यावर जे जे काम केलं त्याचा हिशोब जर लावला तर हे कुठे नखाला पूर्णवृत्ती नाही त्यांच्या। बरं, विरोधकांचा जो मोर्चा आहे तो फक्त पक्ष वाचवण्यासाठीची एक धडपड आहे असं भाजप आमदार संजय केणेकर बोलत आहेत। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।